ठाकरे बंधूंच्या युतीला करप्शन आणि कन्फ्युजनची युती म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। राज्यामध्ये सत्तेमध्ये माणसं बसवलेली आहेत, ती मालक सांगेल त्याप्रमाणे वागतात असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलेला आहे। सोबतच अजितदादा यांच्या विरोधात बैलगाडीवर पुरावे आणलेले होते, त्याचं काय झालं असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे। यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे। बरं का, ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो। त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही। आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत, कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे, अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा।